या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार. हायट्र पट्ट्यावर हे फक्त परवा दिवशीपर्यंत जीवन ठेवा म्हणजे झालं. श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करून मी संतोष शिव पवार 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ, वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर चिन्ह. तुम्ही मला प्रोटेक्ट करणार आहात का काय? 2 मिनिटं साईडला व्हा. तुम्हाला बघितलं की मला मतदान मिळणार नाही. साईडला व्हा. साईडला व्हा. मला जनतेला माझ्यापर्यंत येऊ द्या प्लीज. आणि खाली थांबा प्लीज. सॉरी. तुम्ही लोकांनी असेच फेटे बांधून, असे बॉन्सर उभे करून, खुर्च्यावर बसवून सगळ्या राजकारण्याने डोक्यानं घेतलंय. मला डोक्यावर घेऊ नका म्हणजे झालं. या प्रश्न मांडत असतो, नेहमी लोकांच्या हिताचं बोलत असतो. आणि लोकांचं हित ही इथल्या राजकारण्यांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतलेली आहे. याचं कारण की आपल्याला माहित आहे की ही लोक आपल्या विकासाचा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. आणि त्यांना वारंवार आपण 10-10, 15-15 वर्ष संधी देतो. एक म्हण आहे, तुमचं झालं असेल तर बोलू का मी प्लीज? आपले प्रलंबित प्रश्न या भागातले नव्हे, हद्दवाड पट्ट्यातले. मी एकाशी गप्पा मारत बसताना मला एक गोष्ट लक्षात आली. इथली ग्रामपंचायत असल्यापासून जशी ती परिस्थिती आहे तशी आहे. लहानपणापासून इथून पुढे मद्रे गाव माझं, लहानपणापासून या एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालो. एवढासा असल्यापासून आज 37 वर्षाचा झालो. कुठलाही तेच दुकान, तेच रस्ते, त्याच गोष्टी, सगळ्यात त्याच प्रकारचे आहेत. त्याचं रिझन असं आहे की आपण वारंवार तेच नगरसेवक, तेच आमदार, सुधारणा झाली नसताना सुद्धा आपण ह्यांना संधी देतो. त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे. राहिला विषय, इथं 6 दिवसात एकदा पाणी मिळतं. 6 दिवसात एकदा पाणी मिळतं. आपण घरात असलेल्या जनावरांना सुद्धा दिवसातनं 3-4 वेळा पाणी देतो. आणि आपली अवस्था बघा, या राजकारणी लोकांनी काय केलेली आहे. आपली अवस्था ह्यांनी काय केली बघा, जनावरांपेक्षा बदतर अवस्था केलेली आहे. तरी आपल्याला जात आणि पक्ष बघूनच मतदान करायचंय. ज्याच्याकडे विजन आहे असं विजन बघून आपण मतदान करत नाही. आपली बस सेवा चालू असलेली, इथून 10 रुपयात आपण एसटी स्टँडला जायचो, आज 40 ते 50 रुपये एसटी स्टँडला जायला लागतं. ती चालू असलेली बस सेवा ह्या लोकांनी बंद केली. आणि काल कोणतरी आलते म्हणे, ते म्हणतात आम्ही हवेत उडणारा बस आणतोय. अरे हाय तशी बस व्यवस्था तुमच्या काळामध्ये 250 बस आमच्या हाय त्या बस व्यवस्था आमच्या तुम्ही बंद केल्या. कोथरूड मतदारसंघात येतात, त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी 250 बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले. अरे तू पट्ट्या इथला पालकमंत्री आहेस, आम्हाला पण घेऊन दिलं असतं, काय फरक पडला असता का? त्याला काय फरक पडला असता का? दिल्या का घेऊन? आज तरी पण आपल्याला जात आणि तरी पण आपल्याला पक्ष बघूनच मतदान करायचे. ज्याच्याकडे विजन आहे त्याला बघून मतदान नाही करायचं. हे दुर्भाग्य आहे. NTPCनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली 1,500 कोटी महानगरपालिकेला दिले. ही खोटी गोष्ट नाहीये, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही मोबाईल काढा आणि गुगल करून बघा. 1,500 कोटी NTPCनी सोलापूर महानगरपालिकेला दिले. 209 कोटी रुपये आपल्याला पाण्यासाठी दिले. पाईपलाईनचं काम चालू आहे. इथं अधिग्रहण केलं, तिकडं अधिग्रहण केलं आणि जमीन पाईपलाईनचं काम अर्धवट राहिलं आणि ते पैसे आहे तसे अडकून गेले. ते 1,500 कोटी रुपये गेले कुठं? 1,500 कोटी गेले कुठं? स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त लोकांना गाजर दिली जातात. स्मार्ट सिटी म्हणतात कशाला? चांगले रस्ते, वेळेवर प्यायला पाणी, ड्रेनेजची सिस्टम चांगली, चांगले सुशिक्षित जसे घरं, काय वाड्या वस्त्या डेव्हलपमेंट, ह्याला म्हणतात स्मार्ट शहर. आणि ह्याला लाजा वाटत नाही. प्रत्येकदा म्हणतात आम्हाला 3ऱ्यांदा निवडून द्या. देणार आहे का निवडून? देणार आहे का निवडून? तुम्ही निवडून द्या. तुम्ही दगड पायावर मारून घेत नाही, डोक्यावर मारून घेताय त्यांना 3ऱ्यांदा निवडून दिल्यावर. बाबा 10 वर्ष ही छोटी गोष्ट नाहीये. कोरोना सारखी महामारी आली, आपल्या घरात राहणारी आपली माणसं, आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक होत्याची नव्हती झाली. 3 महिन्यामध्ये होत्याची नव्हती झाली. सकाळी बोलणारा माणूस संध्याकाळी परत येतो का ना माहित नाही. त्यात आपले सोलापूर सारख्या ट्रॅफिकचे नियम,
हा? एक इकडं घुसतो तर इकडे घुसतो, एक रिक्षावाला तिकडनं येतो तर हा इकडनं जातो. तुम्हाला माहितीये का ऍव्हरेज सोलापूर शहरामध्ये वर्षाला दिवसाला 24 माणसांचा मृत्यू होतो ऍक्सिडेंट मुळे. ट्रॅफिकचे नियम ट्रॅफिकचे रूल्स कुठले अधिकारी पाळत नाही, आपण सुद्धा ते पाळत नाही. आणि म्हणे स्मार्ट सोलापूर. पैसे जातात कुठं? आमदार म्हणतात 750 कोटी रुपये खर्च केलेत मी हद्दवाढ पट्ट्यामध्ये. 750 कोटी रुपये हद्दवाढ पट्ट्यात खर्च केले म्हणतात. मी काल टिकेकरवाडी खालच्या पट्ट्यात गेलो होतो. इकडनं असं फिरून आलो. आमचे डॉक्टर राहतात आंधळकर, लहानपणापासून मी त्यांच्याकडे त्यांना भेट घ्यायला गेलतो. तिथून पुढे गेल्यानंतर हाय तशी परिस्थिती आहे. तिकडनं खाली गेलं रेल्वे लाईनच्या इकडं टिकेकरवाडीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आली तिथं माणसं राहतात का डुकर राहतात हेच कळत नाहीये. आणि म्हणे 750 कोटी रुपये खर्च केले. 750 कोटी रुपये हद्दवाढ्यात फटकर खर्च केले असते. फक्त 6 प्रभाग आहेत हद्दवाढ पट्ट्यामध्ये. हद्दवाढ पट्ट्यामध्ये फक्त 6 प्रभाग आहेत. 750 कोटी रुपये डिवाइड टू जर एक केलं असतं 120 कोटी रुपये एका प्रभागावर खर्च झाले असते. 120 कोटी रुपये प्रामाणिकपणे खर्च केले गेले असते तर मिनी सिंगापूर वाटलं असतं माझा हद्दवाढ पट्टा. गेले कुठं 750 कोटी रुपये. म्हणे आम्ही ड्रेनेजची न्याची कामं केली. नीलमनगरच्या पट्ट्यात गेलो होतो. नीलमनगरच्या पट्ट्यात केल्यानंतर ड्रेनेजचं काम केलेलं आहे. उघड्या ड्रेनेजचं काम ब्ल्यू लाईन मध्ये केलं जातं. 1 किलोमीटरची जर पाईपलाईन केली असेल तर त्याला ड्रेनेज जोडून इथं कनेक्ट आणि एंडिंग काढावं लागतं. कनेक्ट एका ठिकाणी द्यावं लागतं आणि एंडिंग काढावं लागतं. तिथं ज्यांची घरं आहेत आजूबाजूची, माझ्या लिंगायत समाजाची एक माझी माऊली होती. त्या माऊलीच्या घरासमोर गुडघ्या एवढं ड्रेनेजचं ओपन पाणी आणि घरासमोर असं तळ साचलेलं तळ माझ्या प्रोफाईलला आहे, तुम्ही बघून घ्यावा. माझ्या इंस्टाच्या प्रोफाईलला आहे. अशी दुरवस्था आहे आपल्या लोकांची. आणि म्हणे आम्ही 750 कोटी रुपये खर्च केले. मग ड्रेनेजचं पाणी ड्रेनेजमध्ये जोडायचं असतं का नसतं? ही लोक ड्रेनेजचं पाणी ड्रेनेजमध्ये जोडून देत नाही. म्हणे आम्ही पुढे कनेक्ट केलं नाही आणि ब्लॉक झालं तर तुम्हाला दंड मारतो. अशी महानगरपालिकांची तंबी असते. अरे बाबा, आमदाराची कामं वेगळी असतात. एका आमदारांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये ह्या तुमच्या प्रेझेंट आमदारांनी, हाच नाही उत्तरचा आमदार सुद्धा सांगतो, उत्तरच्या आणि दक्षिणच्या आमदारांनी तुम्ही सगळ्यांनी परत गुगल करून बघा किती वेळा तुमचे प्रश्न विधानसभा आणि विधिमंडळामध्ये मांडले बघा. एकही वेळा विधानसभा आणि विधिमंडळामध्ये सुभाष देशमुख, विजय देशमुख तुमचे प्रश्न मांडत नाही. त्यांना काही घेणं नाही. हजेरी चेक केली, हे स्वतः विधिमंडळामध्ये हजर नसतात, विधानसभामध्ये हजर नसतात. विधिमंडळ आणि विधानसभा म्हणजे काय? एखाद्या भागाचे प्रश्न वारंवार अडचणी करून सुद्धा सुटत नसतील तर त्या आमदाराचं काम आहे की विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडले पाहिजे आणि त्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथला सभापती एक कायदा देतो, त्या एक टाइम देतो, एक टाइम पिरियड मध्ये तिथला विभागीय मंत्री त्याला उत्तर देतो आणि ते प्रश्न सुटतात. पण आमचं दुर्भाग्य बघा, आमचे दोन्ही आमदार बोलायला तयार नाहीत तिथे, कारण त्यांना त्यांच्या कारखान्यातनं आणि बँकेतनं वेळच मिळत नाहीत. आणि आपण काय करतो, खुळ्यासारखं त्यांना तिसऱ्यांदा निवडून द्यायचं हे करतोय. बाबा, परिस्थिती खूप वाईट आहे. यशवंत सागरचा करार झाला म्हणजे उजनी डॅम, यशवंत सागरचा करार झाला. कराराची पद्धत अशी होती, निंबा पाणी साठा पुणे जिल्ह्याला, निंबा पाणी साठा सोलापूर जिल्ह्याला. आपलं 5 TMC PI पाणी सुद्धा इंदापूरला वळवलं गेलंय, तरी ह्यांच्या तोंडावर चुप्पी आहे. मग निवडून द्यायचं का अशा लोकांना तिसऱ्यांदा? आवाज येत नाहीये. निवडून द्यायचं का तिसऱ्यांदा? म्हणून म्हणतो माझ्या मित्रांनो, माझ्या युवाओ, माझ्या मतदार राजाओ, हे समोर असलेले बघा एअरपोर्ट बघा. त्या दिवशी बाळासाहेबांना सोडण्यासाठी आतमध्ये गेलो. येताना काय माझं एवढं लक्ष नव्हतं, गडबडीत आलो. सोडताना गेलो, इमान थोडस लेट होतं. तुम्हाला माहिती आहे का, ऑनलाईन प्रिंट काढून बघा, ऑनलाईन मिळतं. या एअरपोर्टचं लॉन किती स्क्वेअर फूटचं टाकायचं, झाडं कुठली लावायची, रनवे कुठला पाहिजे, कुठं पार्किंग पाहिजे, कुठं हँगर पाहिजे. हँगर म्हणजे फ्लाईट आणि हे पार्क करण्यासाठी हँगर म्हणतात. त्या ब्लू प्रिंट मध्ये आहे. तुम्हाला आतमध्ये इथनं जाऊन देत नसेल, आता नाही जाऊन देत ना, काहीतरी बहाणा करून जावा. त्या लॉनचे पैसे काढलेत आणि गुडघ्या एवढा अजून गवत आहे तिथे. हा, आणि एकदम एंट्रीच्या बाहेर, अरायवलच्या बाहेर पडल्यानंतर ना तिथं बघितलं एक गौंडी काम करत होता.
एक बाई बिचारी एक गौंडी काम करतं. म्हणलं काका काय करताय? काय नाही साहेब, थोडंसं भिंत फोडून वाढवायला सांगितलं. अहो हे तर जुनच दिसतंय. ते याचं साहेब काका बरोबर माप घेऊन ये ना, हे फोडून करायला सांगितलंय. म्हणजे उद्घाटन झालं, या एअरपोर्टचं उद्घाटन झालं. उद्घाटन कसं झालं बघा. या एकही लोकल प्रतिनिधी नव्हता, खासदार नव्हता. इथं आपल्याच बरोबर कोल्हापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. इथं स्वतः पवन मंत्री होते, तिथले स्थानिक आमदार होते, खासदार होते. इथं आम्ही काय केलं, भारतीय जनता पार्टीचा निष्क्रिय असलेला एका खासदारला, माजी खासदारला बोलून उद्घाटन केलं. आणि विमानतळ कसं दिलं गेलं, भीक म्हणून दिल्यासारखं डेव्हलपमेंट दिली गेली. ह्याच्यापेक्षा ते बारामतीचं आणि इंदापूरचं बस स्टँड बरा, खरंच बस स्टँड बरा त्याच्यापेक्षा. अशी आपली दुरावस्था आहे. आणि म्हणे आणि आता घोषणा केली मुंबईला आम्ही आणि गोव्याला फ्लाईट चालू करणार आहे. अरे मुंबईला फ्लाईट चालू का करताय तुम्ही? सकाळी इकडनं सिद्धेश्वर एक्सप्रेसनी किंवा यांनी जर आपण बसलो, किती वेळात मुंबईला पोहोचतो? 4 ते 5 तास किंवा 6 तासात पोहोचतो. पोहोचतो का नाही? आता यांनी मुंबईला फ्लाईट चालू करायचं. मुंबईत कुठली असली मोठी IT कंपनी आहे हो मुंबईला फ्लाईट चालू करायला? कुठली IT कंपनी आहे सांगा मुंबईला फ्लाईट चालू करायला? अरे त्याच्यापेक्षा तुम्ही चेन्नई चालू करा, हैदराबाद चालू करा, बँगलोर चालू करा. कारण त्या चालू केल्यानंतर ना इथं उद्योग वाढेल, हे तुम्ही डोक्यात समजून घ्या. आणि दुसरं म्हणे गोव्याला चालू केलं. काय करायचं गोव्याला जाऊन आम्ही? नाही करायचं काय गोव्याला जाऊन आम्ही ते सांगा. आणि गोव्याला जाणं एवढ्या तुम्ही त्या लायकीचं आम्हाला ठेवलंय का हो? आम्ही एवढा पैसा कमवला का आम्ही इथं विमानाने गोव्याला जाऊ? ठेवलंय का? त्यांच्या बुद्ध्या बघा, बुद्ध्या किती आहे त्यांना. विमानाची कनेक्टिव्हिटी कुठं पाहिजे? जिथं IT कंपनी येतील, मोठं उद्योग येतील. मग ते मोठं उद्योग कुठे आहे? चेन्नईला आहे IT कंपन्या, बेंगलोरला आहे. पुणे काय आपण बस यांनी करूया. मुंबईला हाय काय? काही नाही. यांना विमानाने फक्त मुंबईला राऊंड मारला जायचं असतं बास. त्यामुळे समजून घ्या. कारण हा जो रनवे आहे, किती कोणी सांगू द्या, जनरली तुम्ही चेक करून बघा गुगलवर, हा रनवे त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये. त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये. या रनवेच्या नावाखाली चिमणी पाडली आणि त्या चिमणीच्या जोरावर पट्ट्या 15 दिवसापूर्वी इलेक्शनला उभं राहिले. माझी चिमणी पाडली, मला तुम्ही इलेक्शनला उभं राहायचं. अरे काय लेका. स्वतः मान्य करतो 25 वर्ष मी राजकारणात नव्हतो. स्वतः मान्य करतोय 25 वर्ष मी राजकारणात नव्हतो. आणि आता म्हणे माझी चिमणी पाडली म्हणून मला जातीच्या जीवावर तुम्ही मला निवडून द्या. या माणसाने सांगावं, गरीब लिंगायत समाजासाठी, गरीब सोलापूरकरांसाठी, गरीब इथल्या जनतेसाठी यांचं काय योगदान आहे? कुठल्या गणपती मंडळाला 1100 रुपयाची पावती दिली का ह्या माणसांनी? दिली का? इथं मंडळाचे पोरं बसलेत, हात वरती करून सांगा पावती दिली का कोणाला? का मन्नत सारखा बंगला आहे त्या डफरीन चौकामध्ये. मन्नत माहिती आहे? मन्नत कोणाचा बंगला आहे? जोरात जोरात. मन्नत कोणाचा बंगला आहे? शाहरुख खानच्या बंगल्यासारखा बंगला. या मन्नतच्या बाहेर पडले ना माणूस, नाही पडला तर आता बाईक रॅली घेऊन लोकांना पैसे देऊन हे करून म्हणे मला इलेक्शन लढायचं. आता काय माझ्यावर अन्य घुसलं एक मुलाच्या गाडीत. कसं काय? तर जुनं कम्प्युटर घेऊन. अरे ते चाललं तरी पाहिजे लेखा, चाललं तरी पाहिजे काय नको? अशी दुरावस्था आहे सोलापूर जिल्ह्याची. माझ्या मतदार राजा, जातीच्या जीवावर पक्ष बघून, धर्म बघून आपण मतदान केला. मी परत रिपीट करतो, 5 वर्ष छोटा काळ नाहीये. होत्याचं नव्हतं व्हायला 5 वर्ष लागतात. खूप मोठा कार्यकाळ आहे. 5 वर्ष म्हणजे एक पिढी पूर्ण नाची लुप्त होऊन जाती आणि पुढच्या 3 पिढ्या त्यातनं उद्भवतात. 5 वर्ष छोटी हे नाहीये. तुम्हाला तुम्ही म्हणत असाल साहेब तुम्ही एवढं बोलताय, मग कसं काय विकास झाला नाही? कसं काय हे झालं नाही? तुम्ही कर्जत जामखेडचा आमदार आहे, नाव घेत नाही. पट्ट्याची 31 टर्म आहे, एकच टर्म आहे. पहिलीच टर्म मध्ये 5 स्टार MIDC सँक्शन करून आणली. 5 स्टार MIDC मध्ये 50,000 रोजगार युवांना रोजगार. आणि आमचे काय करतात? रोडची कामं केली, याची कामं केली. अरे मग तू आमदार कशाला झालास? तू कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होतं, हाय की नाही? रोडची कामं केली, मग तू आमदार कशाला झालास? कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होतं ना. मग चांगले पैसे मिळाले असते तिकडे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कळकळीने सांगतोय की ही संधी आहे शेवटची. दगड पायावर 10 वर्षापूर्वी मारून घेतलंय, आता डोक्यावर मारून घेऊ नका. एक बिनकामाचा आहे आणि दुसरे जे नवीन यायला लागलेत
त्यांना विधिमंडळ कळत नाही, तुमचे अडचणी कळत नाही, तुमचे प्रॉब्लेम कळत नाही, त्यांना तुम्ही विचारा. माझे पत्रकार बंधू इथे आहेत. विधिमंडळाचे कायदे सूची नंबर 1, सूची नंबर 2, लक्षवेधी नंबर 2 हे काय असतं विचारा आणि मग त्यांना मतदान करा. कारण ह्यांना फक्त एवढंच कळतं, जातीच्या जीवावर राजकारण करायचं, मतदान घ्यायची आणि जनतेला येड्यात काढायचं ना. आपण बी खोळी त्यांच्या नादाला लागून येड्यात निघतो. त्यामुळे आता येड्यात निघू नका. हात जोडून विनंती आहे. माझं तुम्हाला पटलं असेल तर गॅस सिलेंडरला 20 तारखेला 12 नंबरच्या बटनावर दाबून मतदान करा. आणि मग पलीकडचं आहे महाराज फाउंडेशनची स्थापना 5 वर्षापूर्वी केली. कुठलीही जात बघून, कुठलाही धर्म बघून कधी कोणाला मदत केली नाही. माझ्या चौकटीला, माझ्या व्हाईट हाऊसला येणारा प्रत्येक माणूस खाली हातनं कधी गेला नाही. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एकदा संधी द्या, एकदा संधी द्या. येत्या 6 महिन्यात खुर्चीत बसल्यानंतर न सिद्धरामेश्वरची शपथ घेऊन सांगतो, मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही आलोय. माझं आई तुळजाभवानीने खूप काही दिलंय मला, त्यामुळे पैसा कमवण्यासाठी राजकारणात नाही आलोय. एकदा संधी द्या. 6 महिन्याच्या आत जर तुमच्या प्रत्येकाच्या नळाला दिवसाला पाणी नाही आलं, 7व्या महिने हा पट्टा शपथ घेऊन सांगतो राजीनामा देतो. 7व्या महिन्यात, 6 महिन्याच्या आत ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणू, महानगरपालिकेच्या नरड्यावर बसून आणू, कसल्या पद्धतीचं आणू, पण तुम्ही इथं बसमध्ये बसलेले दिसणार 6 महिन्याचा. ते मी शपथ देतो तुम्हाला. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.